राज्यसभेच्या खासदार आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना दिल्लीमध्ये जनपथवर मिळालेला फ्लॅट आता चांगला चर्चेत आला। एरवी पहिल्यांदा खासदार झालेल्यांना श्रेणी 5चा बंगला दिला जातो, मात्र सुनेत्रा पवार यांना पहिल्याच टर्ममध्ये श्रेणी 7चा बंगला मिळाल्यानं अनेक दिग्गज नेते त्यांच्या शेजारी झालेत। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। दिल्लीत खासदार सुनेत्रा पवार यांना मिळालेला बंगला सध्या चांगला चर्चेत आहे। अलिखित नियमानुसार नेत्यांना बंगले हे त्यांची टर्म आणि सिनियरिटीवरून दिले जातात। यंदा सुनेत्रा पवारांना थेट टाइप 7चा बंगला देत दिल्लीनं शरद पवारांना शह देण्यासाठी अजित पवारांना ताकद दिल्याचं बोललं जात आहे। सुनेत्रा पवारांना मिळालेला बंगला चर्चेत का आलाय ते सविस्तर समजून घेऊया। केंद्रीय अधिकारी, खासदार, नेते किंवा बड्या पदावरच्या व्यक्तींना दिल्लीत सरकारी निवासस्थान मिळतं। त्या घरांची श्रेणी एकूण 9 प्रकारात मोडते। श्रेणी 1 ते श्रेणी 4ची घरं ही केंद्रीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिली जातात। श्रेणी 5 मध्ये एक सिंगल फ्लॅट असतो। हा फ्लॅट पहिल्यांदाच खासदार झालेल्या व्यक्तींना मिळतो। श्रेणी 6 मध्ये पहिल्यांदा खासदार किंवा त्याआधी राज्यात मंत्री राहिलेल्या व्यक्तीला दिला जातो। तर श्रेणी 7चा बंगला हा किमान 4 पेक्षा जास्त वेळा खासदार राहिलेल्यांना दिला जातो। अंदाजे 1.5 एकरचा हा परिसर 4 बेडरूम, 1 हॉल, 1 डायनिंग, 1 स्टडी रूम आणि बंगल्याच्या मागच्या बाजूला नोकरांसाठी 1 क्वार्टर देखील दिलं जातं। हाच बंगला पहिल्यांदा राज्यसभेत गेलेल्या सुनेत्रा पवार यांना देण्यात आलाय। श्रेणी 8 बंगल्याचा परिसर अंदाजे 3 एकर असतो। एकूण 8 खोल्या, 5 बेडरूम, 1 हॉल, 1 डायनिंगसह अनेक सुविधा यामध्ये असतात। हे बंगले ज्येष्ठ नेते, कॅबिनेट मंत्री, माजी पंतप्रधान, माजी सरन्यायाधीश यांना दिले जातात। सध्या शरद पवार, अमित शहा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते श्रेणी 8च्या बंगल्यात राहतात। तो नियमात बसतो बसत नाही या सगळ्यांच्या संदर्भाने मला वाटतं पंतप्रधानांचं कार्यालय अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतं आणि सध्या पंतप्रधान काहीही नियम काढू शकतात। त्यामुळे त्यावर मी काही बोलण्यापेक्षा पंतप्रधानांच्या कार्यालयाला विचारणं हे मला वाटतं जास्त योग्य राहील। ही अजित पवारांची सोय केली आहे त्यांनी दिल्लीत येण्या जाण्यासाठी आणि हे भाजपचं सरकार हे सगळं मुद्दाम करतं नेत्यांना कमी लेखण्यासाठी। हे सगळं कारस्थान असतं दिल्लीमध्ये। दिल्ली हे कारस्थानांची राजधानी आहे। दिल्लीमध्ये जेवढं कपट कारस्थान चालतं तेवढं जगात दुसरं कुठे चालत नसेल। आम्ही जेव्हा प्रथम आलो तेव्हा आम्हाला साध्या घरात जागा दिला। दादांना सुद्धा बऱ्याच वेळा दिल्लीला यावं लागतं, त्यामुळे दादांना सुद्धा त्या घराचा वापर हा राजकीय दृष्टिकोनातून असेल ना ते इथं आल्यानंतर काही बैठका करण्यासाठी असावा। या अनुषंगाने दोन्ही गोष्टी एकत्रित करून एक निर्णय हा केंद्र सरकारने तिथं घेतला असावा। शेवटी आता ते केंद्र सरकारमध्ये सुद्धा आहेत आणि राज्य सरकारमध्ये आहेत, त्यामुळे सरकारमध्ये असल्यानंतर बरंच काही आपल्याला करता येतं आणि तशीच काही गोष्ट झाली असावी। त्यामुळे पहिल्यांदाच खासदार होऊन सुनेत्रा पवारांना श्रेणी 7चा बंगला मिळाल्यामुळे त्या आता सोनिया गांधी, शरद पवार, भाजपचे अध्यक्ष JP नड्डा आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अशा बड्या हस्तींच्या शेजारी बनल्या। दिल्लीतील श्रेणी 7चे बंगले हे अशोक रोड, लोधी इस्टेट, कुशक रोड, कॅनिंग लेन आणि तुगलक लेन भागात आहेत। तर श्रेणी 8चे बंगले हे जनपथ, त्यागराज मार्ग, कृष्ण मेनन मार्ग, अकबर रोड, सफदरजंग रोड, मोतीलाल नेहरू मार्ग आणि तुगलक रोडवर आहेत। देशात ज्या वेळेला UPA सरकार होतं, अर्थातच काँग्रेसचं आघाडी सरकार होतं, त्यावेळेला सत्ता केंद्र होतं 10 जनपद। हा शब्द तुम्ही कायम ऐकला असणार। 10 जनपद म्हणजे अर्थातच सोनिया गांधी यांचं निवासस्थान। त्यावर हे जे डाव्या साईडला बॅरिकेडिंग दिसतं ते आहे 10 जनपद म्हणजे सोनिया गांधी यांचं आजचंही निवासस्थान। आणि याच जनपद रोडवर पुढं जो आपल्याला चौक दिसतो त्याच्या पुढं 6 जनपद हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं निवासस्थान आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जे घर मिळालं आहे ते देखील याच जनपद रस्त्यावरचं 11 नंबरचं घर आहे। आपण पाहतोय म्हणजे अगदी शरद पवार यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर म्हणता येईल 11 जनपद हे निवासस्थान जे आहे ते सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं आहे। संदीप राजगोळकर, TV9 मराठी, दिल्ली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.